उपस्थित आहेत. मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस आयोजित ज्येष्ठ नागरिक मेळावा सहर्ष स्वागत. मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर सन्माननीय श्री संजय दराडे सर, विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. त्याचबरोबर सन्माननीय श्री सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, त्याचबरोबर पद्मश्री माननीय श्री परशुराम गंगावणे साहेब, ज्येष्ठ आदिवासी लोक कलाकार यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आजच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. उपस्थितांना विनंती आहे आपण आसनस्थ व्हावं. लगेचच आजच्या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात होईल. तत्पूर्वी सर्वांच्या माहितीसाठी आज आपण या ठिकाणी एकत्र जमलो आहोत. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस आयोजित ज्येष्ठ नागरिक मेळावा, हात तुमची साथ आमची, याच दरम्यान ज्येष्ठ लेखिका सन्माननीय वृंदा कांबळे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत ज्येष्ठ नागरिक सेवा संघ जिल्हाध्यक्ष सन्माननीय भालचंद्र मराठे साहेब. सर्वांच्या उपस्थितीत आजच्या उद्घाटन सोहळ्याला काही वेळातच सुरुवात होत आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आजच्या या उद्घाटन सोहळ्यासाठी आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं. सन्माननीय पालकमंत्री नितेश राणे साहेब यांचं काही वेळातच आगमन होईल. तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमाचा हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आजचे प्रमुख मान्यवर सन्माननीय श्री पद्मश्री परशुराम गंगावणे साहेब, ज्येष्ठ आदिवासी लोक कलाकार आजच्या ज्येष्ठ नागरिक मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत सन्माननीय श्री संजय दराडे सर, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग सन्माननीय श्री सौरभ कुमार अग्रवाल. त्याचबरोबर सन्माननीय श्री ऋषिकेश रावले सर, अप्पर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग. त्याचबरोबर सन्माननीय श्री भालचंद्र मराठे, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग आणि ज्येष्ठ लेखिका सन्माननीय श्री वृंदा कांबळे यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आजच्या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात होत आहे. तत्पूर्वी सर्व उपस्थितांचं, मान्यवरांचं आणि ज्येष्ठ नागरिकांचं सहर्ष स्वागत. एकदा जोरदार सर्व उपस्थितांसाठी टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया राष्ट्रगीतानं. सर्व मान्यवरांना विनंती आहे की राष्ट्रगीतासाठी आपण उपस्थित राहावं आणि उपस्थितांना सूचना आहे आपण उभं राहावं. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रत्येकाला अभिमान वाटावं अशा राष्ट्रगीताने होते. मी विनंती करतोय की राष्ट्रगीताला सुरुवात व्हावी. आपलं भारतीय असल्याचा अभिमान वाटावा असं राष्ट्रगीत. यानंतर आपण महाराष्ट्राचे नागरिक आहोत म्हणून लगेचच महाराष्ट्र गीत सुरू होते. मी पोलीस बँडला विनंती करतोय की महाराष्ट्र गीत सादर करावं.
कलाकार त्यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलनानं आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन होते। विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र सन्माननीय श्री संजय दराडे साहेब, त्याचबरोबर वृंदा कांबळे मॅडम, ज्येष्ठ लेखिका, त्याचबरोबर सन्माननीय संजय दराडे साहेब यांच्या शुभ हस्ते हे दीप प्रज्वलन होते। आजच्या या शुभ दिनी ज्येष्ठ नागरिक मेळावा याचा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय। ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय श्री भालचंद्र मराठे साहेब यांच्या शुभ हस्ते हे दीप प्रज्वलन होते। जोरदार टाळ्या सर्व उपस्थितांसाठी। त्याचबरोबर आपल्या सिंधुदुर्गाचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल साहेब यांच्या शुभ हस्ते हे दीप प्रज्वलन होत आहे। मान्यवरांना विनंती आहे आपण आसनस्थ व्हावं। एका जोरदार टाळ्या आजच्या या उद्घाटन सोहळ्याच्या पद्धतीने मी उल्लेख केला की आपण लहान असताना आपल्या पाल्याला एवढी मदत केली आहे, त्याच्या पंखांमध्ये एवढं बळ निर्माण केलंय की ते पाल्य आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहिलंय। काही आपले पाल्य उंच भरारी घेऊन आपल्यापासून फार दूर निघून गेलेत, काही ठिकाणी काही दुसऱ्या देशामध्ये कार्यरत आहेत, आपलं नाव रोशन करतायत। परंतु जेव्हा आपलं उतार वय येतं तेव्हा खरोखरच एक अंतर मनामध्ये आपल्या या पाल्याची आपल्याला गरज भासत असते। ज्या पाल्याला आपण आधार दिला त्या पाल्याच्या आधाराची गरज आता मात्र खरी निर्माण झालेली असते। परंतु या ठिकाणी उपस्थित असलेले असंख्य ज्येष्ठ नागरिक याच समाधानामध्ये आहेत की आपलं पाल्य कुठेतरी आपलं नाव रोशन करत आहे, परंतु खरोखरच त्याची आज आपल्याला गरज आहे आणि ही गरज ओळखली आहे पोलीस खात्याने। आणि म्हणून व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर मान्य श्री संजय दराडे सर, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र, मान्य श्री परशुरामजी गंगावणे साहेब, ज्येष्ठ आदिवासी लोक कलाकार, श्री भालचंद्रजी मराठे, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ सिंधुदुर्ग, श्रीमती वृंदा कांबळी, ज्येष्ठ लेखिका, येथे सभागृहात उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व पोलीस पाटील, सर्व पत्रकार बंधू, आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आपला मनपूर्वक स्वागत करीत आहोत। महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसाच्या कालावधीमध्ये 7 कलमी कृती आराखड्यास अनुसरून सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाकडून नागरिकांसाठी सायबर क्राईम, महिला सुरक्षा, अंमली पदार्थ, डायल 112 असे वेगवेगळे जनजागृतीचे प्रोग्राम, तसेच मनोरुग्ण व्यक्तींचे पुनर्वसन, समाजातील वंचित व दुर्बल घटक यांना मुख्य प्रवाहात आणणे, ग्रामसंवाद उपक्रम हाती घेऊन सुसंवाद साधून त्यांच्या समस्याचे निराकरण करण्यात येत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांशी तरुण शिक्षण, नोकरी, व्यवसाय निमित्त शहरी व अर्धशहरी भागांमध्ये स्थानांतरण होत आहे। म्हणूनच ग्रामीण भागात ज्येष्ठ नागरिक यांचे घरात एकटे राहण्याचे प्रमाण वाढलेले आहे। जिल्ह्यात अंदाजे सर्वसाधारण 90,000 ज्येष्ठ नागरिक आहेत। त्यापैकी काही ज्येष्ठ नागरिकांना वेळोवेळी आरोग्य, सुरक्षा व अन्य समस्यांना सामोरे जावे लागते। त्यांना योग्य वेळी योग्य ठिकाणी मदत मिळत नाही। कौटुंबिक व संपत्तीचे वाद यामधून बरेच ज्येष्ठ नागरिकांना या वयात त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा बनलेला आहे। पोलीस अधीक्षक कार्यालयात आमचे एसपी ऑफिस कार्यालयात एक ज्येष्ठ नागरिक सेल कार्यान्वित असून त्याबद्दल ज्येष्ठ नागरिकांना फारशी माहिती नाही। तसेच ज्येष्ठ व्यक्तींना महत्त्वकरित्या दूरवरच्या अंतरावरून यावे लागते। यात त्यांचा वेळ, श्रम आणि पैसा वाया जातो। त्यांना वेळेत मदत मिळत नाही व त्याचे दूरगामी परिणाम दिसून येतात। ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सुटाव्यात, त्यांना पोलीस दलाची व अन्य प्रशासकीय विभागांची मदत मिळावी, त्यांचे जीवन सुखकर व्हावे या उदात्त व व्यापक हेतूने शाश्वत उपाययोजना म्हणून ज्येष्ठ नागरिकांसाठी 24 तास कार्यरत असणारा असा व्हॉट्सअप आणि नंबरची हेल्पलाईनचा आज रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात येणार आहे। या हेल्पलाईनच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक आणि पोलीस एकसंघ होऊन उद्भवलेल्या समस्यांचे वेळेत निराकरण करण्याचा आमचा मानस आहे।
या हेल्पलाईनच्या संपर्क केल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याने व गतिमान पद्धतीने प्रतिसाद दिला जाणार आहे. ज्येष्ठ नागरिक स्वतः या हेल्पलाईनवर व्हॉट्सअपद्वारे संदेश, निवेदने, फोटो मागून मदत मागू शकतात. पोलीस विभागाची संबंधित समस्या कायदेशीर मार्गाने सोडविण्यासोबत इतर प्रशासकीय विभागाशी निगडीत काही समस्या असल्यास त्या विभागाशी समन्वय ठेवून समस्यांचे निराकरण करण्याचे सर्वोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. पोलीस ठाण्यात निर्मित केलेल्या ज्येष्ठ नागरिक कक्षामार्फत ही पोलीस ठाणे स्तरावर मेळावे घेऊन हेल्पलाईन विषयक मार्गदर्शन व त्यांच्या समस्या सोडवण्याचे आम्ही पोलीस ठाण्यांना निर्देश दिलेले आहेत. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातून या हेल्पलाईनद्वारे योग्य पर्यवेक्षण करून समस्यांचे निराकरण झाल्याबद्दल आढावा घेण्यात येणार आहे. पोलीस विभागासोबत व इतर प्रशासकीय विभागांनी स्वतःहून सहभागी होऊन या मेळाव्यात एकाच छताखाली माहिती सुविधा केंद्रे उभारलेली आहेत, त्यांच्या सर्वांनी लाभ घ्यावा. सिंधुदुर्ग पोलीस विभागाकडून ज्येष्ठ नागरिकांकरिता लोकार्पित होणाऱ्या हेल्पलाईनच्या क्रमांकाचे ऍक्टिव्हेशन प्रोसेस चालू असल्याने येणाऱ्या 24 तासात हा हेल्पलाईन कार्यान्वित होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाची वेबसाईटचे अपडेशनचे काम चालू असून त्यामध्ये डेडिकेटेड ज्येष्ठ नागरिक कॉर्नर असा टॅब आम्ही त्यामध्ये दिला जाणार आहे. या सर्व सुविधांचा जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा असे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आवाहन मी आपणास करीत आहे. मी याच्या माध्यमातून आमचे पोलीस पाटील वर्ग यांना खूप खूप धन्यवाद करतो की त्यांनी आम्हाला हा कार्यक्रमासाठी खूप मोलाची साथ दिली आणि आम्हाला गावागावापर्यंत पोहोचण्यामध्ये मदत केली. एवढा बोलून मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग सन्माननीय सौरभ कुमार अग्रवाल साहेब, त्यांच्या या प्रास्ताविकातून आपण जाणून घेतलं असाल की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साधारणतः 90,000च्या आसपास हे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यांना मदत करणं ही काळाची गरज ओळखली आहे. ही काळाची गरज ओळखली आहे आपल्या सिंधुदुर्ग पोलीस खात्यानं आणि म्हणूनच हा अट्टाहास, म्हणूनच हा लोकार्पण सोहळा आणि म्हणूनच हा ज्येष्ठ नागरिक मेळावा. यानंतर या कार्यक्रम प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय भालचंद्र मराठे साहेब. तत्पूर्वी सर्व मान्यवरांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. सर्वप्रथम या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय परशुराम गंगावणे साहेब, ज्येष्ठ आदिवासी लोक कलाकार, यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. सन्माननीय सौरभ कुमार अग्रवाल सर, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, यांना महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे सर यांना मी विनंती करतोय की त्यांनी सन्माननीय पद्मश्री परशुराम गंगावणे साहेब, ज्येष्ठ आदिवासी लोक कलाकार, ज्यांनी आदिवासी लोककला महाराष्ट्राच्या नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रम प्रसंगी आमचे प्रमुख मान्यवर सन्माननीय श्री परशुराम गंगावणे साहेब, ज्येष्ठ आदिवासी लोक कलाकार, यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. पद्मश्री सन्माननीय परशुराम गंगावणे साहेब, ज्येष्ठ आदिवासी लोक कलाकार, यांचं आम्ही आजच्या ज्येष्ठ नागरिक मेळाव्याच्या निमित्तानं सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांच्या वतीनं हे स्वागत करतोय. शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि भेट वस्तू असं या सन्मानाचं स्वरूप आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय संजय दराडे साहेब, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र, सन्माननीय सौरभ कुमार अग्रवाल साहेब यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय संजय दराडे साहेब, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र, यांचं या ठिकाणी शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि भेट वस्तू देऊन एक छोटस रोपटाच्या या भेट वस्तूचं प्रतीक देऊन आम्ही त्यांचं स्वागत करतोय. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय श्री ज्येष्ठ नागरिक सेवा संघ जिल्हाध्यक्ष यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. शाल, श्रीफळ आणि
आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांचं स्वागत करतोय. यानंतर ऋषिकेश रावळे सर, अप्पर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांना विनंती करतोय. ज्येष्ठ लेखिका सन्माननीय वृंदा कांबळी मॅडम यांचं या ठिकाणी स्वागत व्हावं. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर सन्माननीय ऋषिकेश रावळे सर, अप्पर पोलीस अधीक्षक यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. यांना मायेची भेट दिली जाते सन्माननीय वृंदा कांबळे मॅडम. त्याचबरोबर हे छोटीशी भेट वस्तू आम्ही प्रदान करतोय सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांच्या वतीने. जोरदार माननीय भालचंद्र मराठे साहेब यांना विनंती करतोय की त्यांनी आजच्या कार्यक्रम प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. त्याचबरोबर उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचे सहर्ष स्वागत. उपस्थित उशिराने दाखल झालेल्या सर्व ज्येष्ठ नागरिक वर्गाचे सहर्ष स्वागत. सन्माननीय भालचंद्र मराठे साहेब. सर्व उपस्थित बंधू भगिनी, ज्येष्ठ नागरिकांनो, तुम्हाला आज उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. व्यासपीठावरील आमचे प्रमुख पोलीस अधिकारी श्री दराडेकर साहेब, तसंच जिल्ह्याचे सुप्रिंटेंडंट श्री अग्रवाल आणि आमचे ज्येष्ठ नागरिक आणि थोर कलावंत पदाचे अधिकारी श्री गंगावणे, या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. या व्यासपीठावरून आम्हाला ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिनिधी म्हणून बोलायची संधी दिली, याबद्दल मी तुमचे मनःपूर्वक धन्यवाद देतो. ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या काही समस्या होत्या, त्या समस्या आणि त्यांचं होणारं निराकरण याचं विश्लेषण आधीच झालेलं आहे. मी त्या बाबतीत जास्त बोलू इच्छित नाही. समस्या अनेक आहेत. मला फक्त 3 मिनिटं वेळ आहे आणि त्या वेळामध्ये मला काही विशेष गोष्टी सांगायच्या. प्रत्येक वेळी आम्ही ज्येष्ठ नागरिक काहीतरी मागायला इथे येतो अशी लोकांची भावना आहे. मी इथे आज उभा आहे तो काहीतरी देण्यासाठी, मागण्यासाठी नाही. माझे अनेक सहकारी इथे आहेत, ते मागण्या आपल्या सादर करणार आहेत. मित्र, समाजात ज्येष्ठांची संख्या जवळपास 20% आहे. जिल्ह्यात 1.5 ते 2.25 लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. उर्वरित 80% जनता प्रबुद्ध झाल्याशिवाय अभिप्रेत असलेली प्रतिष्ठा ज्येष्ठांना मिळणार नाही. अर्थात समाजाचा सर्वंकष विकास साधल्याशिवाय पर्याय नाही. थोडंसं भूतकाळात जाऊया. रामायण ते महाभारत ते वर्तमान काळ हा जवळपास 10 ते 12,500 वर्षाचा काळ लुटला आहे. या काळात मानवाची शारीरिक स्थिती काही बदललेली नाही. बदलली आहे ती माणसाची वृत्ती, मानसिकता. आणि ही बदललेली मानसिकता समाजाची जी घसरगुंडी झालेली आहे त्याला कारणीभूत आहे. त्रस्त झालेला असा हा समाज या मानसिकतेच्या आजाराने उद्ध्वस्त झालेली नैतिक मूल्ये आपल्याला पुनर्स्थापित करावी लागतील. थोडक्यात रामराज्य निर्मिती करायची हा आपला अंतिम उद्देश असला पाहिजे. वेदकालात पृथ्वीला माता आणि तिची धारणा करणाऱ्या सूर्याला आपण पिता म्हणून मानत होतो आणि त्यांची पूजा करत होतो. पंचमहाभूतांना आम्ही आपलं दैवत मानत होतो. करताना प्रार्थना काय होती? तमसो माम ज्योतिर्गमय, असतो माम सद्गमय आणि मृत्योर माम अमृतम गमय. आपल्या राष्ट्रगीतात सुद्धा सुजलाम सुफलाम अशी आपल्या भारत मातेची
सुटी केलेली आहे. आज आपण कुठे आहोत, प्रत्येकाने अंतर्मुख होऊन याचा विचार करायची गरज आहे. पृथ्वी, तेज, जल, वायू आणि आकाश यांच्याशी आपली वागणूक आज कशी आहे विचार करूया. गर्भधारणेपासून मृत्यूपर्यंत समाजाने काळजी घेणे अपेक्षित आहे. जीवनाशी आपण खरोखरच कृतज्ञ आहोत का? समाजाशी खरोखरच कृतज्ञ आहोत का? प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करायची गरज आहे. अनंत प्रकारचे कायदे राबविण्यासाठी यंत्रणा उभी करावी लागते. यामधूनच समाजाचं अधःपतन किती झालं आहे हे दिसून येतं. आपल्याला कायदे करावे लागतात. आमच्याच संरक्षणासाठी सरकारला कायदे करावे लागतात, कारण आमचं संरक्षण आम्ही करत नाही. ही स्थिती बदलता येईल का? प्रयत्न करूया. आपल्या ज्येष्ठांची वाढणारी संख्या, कारण आयुर्मर्यादा आज 70 वर्षाच्या पलीकडे जाऊ पाहते, वाढणारी संख्या, तसंच त्याच्याबरोबरच हे ज्येष्ठ प्रज्ञावान आहे, त्यांना अनुभव आहे, त्यांच्याकडे विद्वत्ता आहे आणि त्यांच्याकडे थोडाफार पैसा पण आहे. सगळ्यांकडे नसला तरी बऱ्याचपैकी आहे. तर याचा उपयोग आपल्याला समाज सुधारणेसाठी करायचा आहे आणि ज्येष्ठांनी याबाबत पुढाकार घ्यायचा आहे. आपल्याला करायचं आहे. आपण मागायचं नाही आहे, आम्हाला द्यायचं आहे. आम्ही ज्येष्ठ म्हणून आम्ही देणार आहोत. अशा तऱ्हेने आपण यापर्यंत प्रयत्न करूया. याचं कारण असं आहे की अशी एकही संस्था एकात्मिक विकास व्हावा या दृष्टीने प्रयत्न करणारी एकही संस्था हिंदुस्थानात दिसत नाही की जो सर्वांगीण विकास होईल. तर जनसामान्य जाऊन ज्येष्ठ नागरिक समाजाचं परिवर्तन घडवून आणू शकतात. आपण पुढच्या विषयात सामाजिक परिवर्तन आणू शकतो. आरोग्य, कौटुंबिक विषय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, पर्यावरण, कायदा सुव्यवस्था आणि शेवटी देशप्रेम किंवा देशभक्ती. या क्षेत्रात आपण समाज जागृती करणं आवश्यक आहे. समाजाला प्रबुद्ध करणं आवश्यक आहे. रामराज्य ही पहिली पायरी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याची आपण पायभरणी करूया. सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया. यासाठी शासन, अधिकारी तसेच प्रत्येक लोकप्रतिनिधींचा वेगवेगळा पाठिंबा अपेक्षित आहे. अभियान ठरवून सातत्याने प्रयत्नांची सिद्धीची आवश्यकता आहे. प्रत्येक नागरिकापोटी शासनाने जरी 100 रुपये दिले तरी 2.25 लाख नागरिकांचे 2.25 कोटी रुपये तयार होतील. इतकी शासनाकडून आमची अपेक्षा आहे. अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम देहांते तव सान्निध्यम देही मे परमेश्वर. ही स्थिती आपल्याला अंतकालिक प्राप्त झाली पाहिजे आणि अशासाठी आपण सगळं आपलं जीवन, उर्वरित जीवन अर्पण केलं पाहिजे. हे आपण साध्य करूया. परत एकदा सर्व पोलीस दलाचे आणि आत्ताच प्लस आमचे लोकप्रतिनिधी सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. माझं म्हणणं आपण सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद मानतो. सिंधुदुर्ग. यानंतर ज्यांनी या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित झालेले आमचे सन्माननीय दीपकभाई केसरकर साहेब, सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार, यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. सन्माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र जिल्हा पोलीस ज्येष्ठ नागरिक मेळावा या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय दीपकभाई केसरकर यांचं या ठिकाणी शाल आणि भेट वस्तू देऊन सन्मान होतोय. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रम प्रसंगी छोटस रोप त्यांना प्रदान केलं जात आहे. ही भेट वस्तू सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांच्या वतीनं सन्माननीय दीपकभाई केसरकर साहेब यांना मान्यवरांना विनंती आहे. नमस्कार. बरं वाटलं.
आजच्या या कार्यक्रमानिमित्त पोलीस दल यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं मला एक त्यांनी मान दिला, त्याबद्दल सर्व पोलीस दलांचं मी आधी धन्यवाद आभार मानतो. मी एक लोककलाकार आहे आणि लोककलाकार हे लोकांचं खरोखर मनोरंजन करतात हे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. त्यामुळे भाषण हे आपलं नाही. त्यामुळे मी सर्व ज्येष्ठ नागरिक यांना मी माझा एक गण फक्त बोलतो आणि मी शुभेच्छा देतो. ओ ओ ओ उशीर झाला कुठे पडला गुंतून आणि लाला लला लहानपणी खेळतो येऊन. अरे धडाम धडाम धम धडा लाविला तो एक अवघा गण आणि शिव 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 शिवशक्तीने कामर कर धरून. तरी तू तरक धरी मनात, तरी तू तरक धरी मनात आणि अजून का नाही तू शांत. सवालाचे उत्तर देता बहु उच्चार तुम्ही आणि तुम्हा बरोबर शाळेत जाई तिना रुक्मिणी. धन्यवाद. आजचा हा जो ज्येष्ठ नागरिक मेळावा अतिशय माझ्या या कारकिर्दीमध्ये एवढा मोठा आणि चांगला आणि जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी इथे येऊन आपली हजेरी लावलेली आहे, त्याबद्दल सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचे मी खरोखर धन्यवाद व्यक्त करतो. हा जो कार्यक्रम जो आहे तो खास खरोखरच ज्येष्ठ नागरिक करता आहे. कारण ज्येष्ठ नागरिक आपल्या पाल्यांना म्हणजे आता ते वयस्कर झालेले आहेत आणि त्यांची मुलं बाळं ही फार एकदम उच्च शिक्षणाला गेलेली आहेत. परंतु ज्यावेळी मुलं बाहेर जातात आणि हे ज्येष्ठ नागरिक आज तुम्हाला माहिती आहे कुणाळकट्टापासून देवगड पर्यंत म्हणजे आपल्या जिल्ह्यातील पूर्ण वयोवृद्ध जे ज्येष्ठ नागरिक असतात ते स्वतःच्या घरामध्ये एकटेच असतात. आणि आजच्या ह्या जमान्यामध्ये एवढे अत्याचार चालू झालेले आहेत आणि त्याच्यासाठी हा मेळावा आयोजित केलेला आहे. कोणासाठी? ज्येष्ठ नागरिकांसाठी. की आता आपण बाहेर पडू शकत नाही, परंतु तुमच्या घरामध्ये एक मोबाईल नाही तर लँडलाईन तरी असतेच. तुमच्यावर काही जरी आपत्ती जरी आली रात्री अरात्री तरी तुम्ही एका सेकंडमध्ये तुम्ही तो हेल्पलाईन नंबर दिलेला आहे बघा, आता त्याचं लोकार्पण पण होणार आहे. आणि तो हेल्पलाईन नंबर तुम्ही जर तुमच्या मोबाईलला जर डायल केलात आणि तुमच्यावर काही कुठलीही गोष्ट जरी तुमच्या घरावर संकट जर आलं तर मी माझ्या माहितीप्रमाणे सांगतो, मी स्वतःच एक फोन केला, अवघ्या 3 मिनिटांमध्ये गाडी आली बघा. 3 मिनिटांमध्ये. आता तुम्ही म्हणाल 3 मिनिटांचा फोन करायला लागतो, म्हणजे इतकं सतर्क आपलं हे जिल्हा पोलीस काम करते 3 मिनिटांमध्ये. तुम्हाला हे खरंच वाटणार नाही, हे माझा अनुभव सांगतोय मी स्वतःचा. त्यामुळे तुम्हाला तशी आता काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही झोपत्यावेळी असत्यावेळी तुमच्या बरोबर तुमचा मोबाईल किंवा लँडलाईनच्या बरोबर तुम्ही थांबा. तुमच्यावर कोणतंही संकट जर आलं तर तुम्ही एक फक्त फोन करा. 5 ते 10 मिनिटापर्यंत आपलं जिल्हा पोलीस जे आहे तिथपर्यंत पोहोचेल, एवढं मी तुम्हाला खरोखरच या जिल्हा पोलीस यांच्याने मी ग्वाही देतो. आणि माझं कौतुक तर फार झालेलं आहे, परंतु मी आत्ताच दिल्लीला जाऊन आलो. पंतप्रधानांनी स्वतः स्पेशल आम्हाला बोलवलं होतं 26 जानेवारीला. म्हणजे जे DC हँडिकॅपचे जे लोक आहेत त्यांना 75 लोकांना आम्हाला त्यांनी बोलवणं केलं होतं आणि आमच्या समोरून येऊन आम्हाला त्यांनी हात दाखवून आणि ते क्राफ्ट सेंटरचे मंत्री म्हणजे असे जागतिक आपले जे भारताचे जे पंतप्रधान आहेत ते या लोककलेला आणि सर्वसामान्य तळागाळातल्या लालमती राहणाऱ्या लोकांना असे आपले देशाचे पंतप्रधान इतक्या जवळून बोलवतात. म्हणजे त्यांचं किती कौतुक आहे. मी कुठल्या राजकारणाचा विषय नाही आहे, परंतु हे लाल मातीतले लोक
कुठे केरळ, कुठे कर्नाटक, आणि तिथून ते लोक आले. आम्हाला खूप आनंद वाटला खरोखरच, कारण आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. एक तर मी तर व्यक्ती एक ठाकर समाजाचे आहे. तुम्ही मला आता बघाल इथं कपड्यावर आहोत, पण त्यावेळी कुठलं काय होतं. परंतु आज पंतप्रधानांनी ते शोधून काढलं आणि त्यांना एक पद्मश्री सारखा 13 कोटीमधून आपल्याला दिला. म्हणजे खरोखर मी त्यांचं महाराष्ट्र शासन. आणि तुम्हाला सर्वात सांगायचा मोठा विषय म्हणजे आज आमचे जे दीपकबाई जे बसलेले आहेत, या कलेला पुढे नेण्याचं काम जर कुणी जर केलं असेल तर दीपकबाईंनी. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या आहे. कारण तुम्ही म्हणाल दीपकबाई कसं, तर दीपकबाई आज नाही जवळजवळ 25-30 वर्षापूर्वीपासून आमचे खास एकदम जवळचे आहेत. आणि त्यांनी आज शिपळगाव म्हणून सावंतवाडीला बांधलं गेलं आणि तिथं आमचा कळसूत्री बावल्याचा कार्यक्रम सादर करण्याचं काम साहेबांनी मला स्वतः तिथं दिलं आणि तिथं तो आम्ही कार्यक्रम सादर करायचो. आणि त्यानंतर मधी थोडासा ब्रेक मिळाला, परंतु ब्रेक मिळाला तर त्यांच्या आशीर्वादानं जे महाराष्ट्रामध्ये जे भारतामध्ये डेक्कन ओडिसी जे फिरते फॉरेनर लोकांना घेऊन 100 लोकांना डेक्कन ओडिसी, ती डेक्कन ओडिसी साहेब तिथं घेऊन यायचे कुठे शिरपळगावला सावंतवाडीला. तर ती डेक्कन ओडिसी आता येते कुठे कला अंगण मध्ये परशुराम गंगावणेच्या घरी. केवढं मोठं कौतुक आहे बघा. भारतातलेच नाही पण देशामधले लोक आपल्या ह्या पिंगोळीमध्ये येत आहेत ह्या कलेला आणि त्या कलेचं ते खरोखरच म्हणजे तिथं आनंद घेतात. म्हणजे कळसूत्री बावले म्हणा, चित्रकथी म्हणा, शॅडो पपेट म्हणा, 11 लोककला आपल्याकडे आहेत. म्हणजे ज्या भारतामध्ये लोककला आदिवासी लोकांकडे कोणाकडे जे नाही त्या लोककला सर्व ह्या ठाकर समाजाकडे आहेत. आणि त्याचं संगोपन करण्याचं काम त्या परशुराम गंगावण्याने हाती घेतलं होतं. परंतु आमच्या पाठीशी एकदम भरगच्च राहणारे दीपक केसरकर आमचे भाई यांनी आम्हाला हा प्रोत्साहन दिलेला आहे. त्याबद्दल त्यांचा मी खरोखरच आभार व्यक्त करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाला आमच्या साहेबांनी या ठिकाणी बोलवलं पोलीस दलाच्या, तर त्यांचं सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. हे होते सन्माननीय पद्मश्री श्री परशुराम गंगावणे साहेब. यानंतर आजच्या कार्यक्रमाला अजून एक पद्मश्री विभूषित व्यक्ती सन्माननीय मधु मंगेश कर्णिक साहेब उपस्थित राहणार होते, परंतु थोडी प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे ते आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीयेत. मात्र त्यांच्यामार्फत हा संदेश देण्यात आला आहे. तो संदेश आपल्यासमोर अगदी थोडक्यात कथन करतोय. महोदय, ज्येष्ठ नागरिकांच्या दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या मेळाव्याचे आपण अगत्यपूर्व पाठवलेले निमंत्रण पोहोचले. याबद्दल मी अतिशय आभारी आहे. ज्येष्ठ नागरिक हा केवळ वयाने व अनुभवाने ज्येष्ठ नसतो, तर त्याने प्रदीर्घ जीवनातून एक परिपक्वता प्राप्त केलेली असते व ती समाजाला एक मानवी मूल्य प्रदान करत असते. या मूल्यामुळे समाज एकात्म, संघटित व समृद्ध होत असतो. मूल्य व्यवस्थेचे हे महत्त्व जाणून पोलीस दलातर्फे आयोजित केलेला हा ज्येष्ठ नागरिक मेळावा म्हणजे ज्येष्ठांसाठी मानवंदनाचा आहे. ज्येष्ठ नागरिक व साहित्यिक म्हणून मी सिंधुदुर्ग पोलीस दलाचे अभिनंदन करतो व आपणास धन्यवाद देतो. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मला या मेळाव्यास उपस्थित राहता येत नाही, याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या कार्यक्रमास माझ्या हार्दिक शुभेच्छा. एकदा जोरदार टाळ्या आपल्या पद्मश्री विभूषित सन्माननीय मधु मंगेश कर्णिक यांच्यासाठी. यानंतर आपण पुढील मनोगताकडे वळतोय. महाराष्ट्र विधानसभेतील बुलंद आवाज, मिस्टर क्लीन आणि मिस्टर कूल असं ज्यांच्याबद्दल म्हटलं जातं, अत्यंत अभ्यासू असे माजी मंत्री सन्माननीय दीपकबाई केसरकर, या संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे विशेष महानिरीक्षक सन्माननीय संजय दराडे साहेब, या जिल्ह्याचे अधीक्षक पोलीस अधीक्षक सन्माननीय, आणि हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे असे सन्माननीय सौरभ अग्रवाल साहेब, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष सन्माननीय भालचंद्र मराठे साहेब,
कोकणची लोककला ज्यांनी अटके पार नव्हे संपूर्ण जगापर्यंत नेली असे आपले गवाणकर साहेब, ज्येष्ठ लेखिका सन्माननीय रुंदा कांबळी, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे ज्येष्ठ नागरिक आणि सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते समस्त नारायणी आणि पत्रकार यांचं या ठिकाणी सहर्ष विनम्र अभिवादन आणि सहर्ष स्वागत करून मी आपल्याला एक 5 मिनिटं दिलेली आहे. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भातला जो 9 जुलै 2018चा GR आहे त्या अन्वये आपल्याला अवगत करणार आहे. ज्येष्ठ नागरिक ही कथाच आहे एका पुरुषार्थाची, पार्थाची, परमार्थाची आणि कृष्ण भारती सारथीची, जिथं युक्तीच्या केवळ 4 गोष्टी सांगून संपूर्ण पांडवांना जिंकून दिलं. तो कृष्ण भारती सारथी जर कोण असेल तर ज्येष्ठ नागरिकच. जोरदार एकदा टाळ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी होऊन जाऊ दे. क्या मिली है ऐसे लोगों को जिनकी फितरत छुपी रहे, नकली चेहरा सामने आए और असली सूरत छुपी रहे. समाजात बरेच नकली माणसं म्हणाच्या संस्था आहेत, पण एक अशी संस्था आहे ज्येष्ठ नागरिकांची जी असली आहे. आणि म्हणून ज्येष्ठ नागरिक ही खऱ्या अर्थाने या समाजाचा चेहरा आहे. 9 जुलै 2018 रोजीचा GR या ठिकाणी आहे. दीपकभाई आपण पण कृपया जरा ऐकावं. त्या 9 जुलै 2018च्या GR मध्ये ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या सगळ्या सोयी सवलती शासनाच्या ज्या आहेत त्या यात ओतप्रोत भरलेल्या आहेत. त्या संपूर्ण वाचायला गेलं तर वेळ लागेल, कारण हा 14 पानी GR आहे. आणि या संपूर्ण GR मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी 20 डिपार्टमेंट्स आहेत. खास करून या ठिकाणी रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे, पोलीस डिपार्टमेंट आहे, आरोग्य डिपार्टमेंट आहे, नगर विकास डिपार्टमेंट आहे, जिल्हा परिषद आहे. अशी बरीच जी बहुआयामी डिपार्टमेंट्स आहेत त्यांचा उहापोह या GR मध्ये केलेला आहे. ह्या GRच्या अन्वये 3 डेज जे आहेत ते साजरे करायला पाहिजे. साहेब, पोलीस डिपार्टमेंटने 15 जूनला छल प्रतिबंधक असं डे आपण साजरा करायला पाहिजे असं या GR मध्ये आपल्याला परत देतो मी. तसंच 21 सप्टेंबरला आरोग्याचा आणि निरनिराळी शिबिरं घेण्यासाठी वर अल्झायमर डे, स्मृतिभ्रंश दिवस असा सुद्धा दिलेला आहे. तो सुद्धा आरोग्य खात्याने साजरा करायचा असतो. आणि जागतिक दिन 1 ऑक्टोबर या दिवशी सुद्धा ज्येष्ठांचा मेळावा अशा प्रमाणे भरून रेव्हेन्यू आणि कस्टम सगळ्या प्रशासकीय विभागाने हा डे साजरा करायचा असतो. हा GR येऊन 7 वर्ष झाली सर, परंतु याचं क्रेडिट सर्वप्रथम मी पोलीस डिपार्टमेंटला देईन. जोरदार टाळ्या जाऊ दे. एवढा मोठा मेळावा जो आहे तो या ठिकाणी त्यांनी साजरा केलेला आहे. आणि आमचे सन्माननीय विशेष महानिरीक्षक संजय दराडे साहेब यांच्या दौऱ्याचं आगमन आणि त्यांचं औचित्य साधून मला फार बरं वाटतं की पोलीस डिपार्टमेंटने आम्ही त्यांच्याकडे उपेक्षितपणाने आम्ही सगळेजण बघतात, पण खरा आजचा जर हिरो कोण असेल तर पोलीस डिपार्टमेंट. म्हणून आले किती गेले किती संपले भरारा, पोलीस डिपार्टमेंटचा जरी आहे गरारा, घाबरली धरणी थरथरले आसमान, आणि पोलीस डिपार्टमेंट हे हनुमान. आणि हनुमानापुढे कोणाचं काही चालत नाही. पहिला जो सर्जिकल स्ट्राईक श्रीलंकेवर केला तो हनुमानाने केलेला आहे. आणि म्हणून हे हनुमान आहे, यांना फक्त थोडंसं जागृत करावं लागतं, एवढंच त्यांचं काम आहे. परंतु पोलीस डिपार्टमेंटने आज जो या ठिकाणी बघा संपूर्ण आम्ही निरनिराळ्या मीडियामधून सगळ्या ठिकाणी जी वर्तमानपत्र आहेत किंवा आज रकानेच्या रकाने भरलेले आहेत, असं चांगल्या तऱ्हेने जे आयोजन आहे ते या पोलीस डिपार्टमेंटने केलेलं आहे. साहेब, पोलीस डिपार्टमेंटच्या संदर्भात फक्त आपल्याला थोडंसं अवगत करतो आणि थांबतो. गृह विभाग ज्येष्ठ नागरिकांचा विविध स्तरातून होणारा छळ, पिळवणूक यापासून त्याचे संरक्षण करण्यात यावे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच पोलीस आयुक्तालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी विनाशुल्क हेल्पलाईन सुरू करण्याची जी आपण आता करता, म्हणजे त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी पाठपुरावा करताय. याद्वारे आणीबाणीच्या वेळी ज्येष्ठ नागरिकांना तात्काळ आरोग्य सेवा, आवश्यक सूचना तथा सुरक्षाविषयक मदत उपलब्ध करण्याबाबत उचित कार्यवाही करावी. ज्येष्ठ नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करून आपत्कालीन सतर्क करणारी यंत्रणा, इमर्जन्सी अलर्ट सिस्टीम विकसित करण्यात यावी. त्यामध्ये उदाहरणार्थ मोबाईल अलार्म, इंटरनेट, GPS याद्वारे सुरक्षेसाठी संपर्क केल्यास संकट समयी ज्येष्ठ नागरिकांना आहे त्या ठिकाणी मदत देणे शक्य होईल.
पोलीस आणि ज्येष्ठांची सुरक्षितता व अन्य प्रश्न यामध्ये जाणीवपूर्वक प्रयत्नशील राहण्यासाठी जागरूकता दाखवावी. ज्येष्ठ नागरिकांना होणारे विविध सतावणी संबंधी एल्डरली ॲबल्स तक्रारी प्राधान्याने व खास लक्ष देऊन कायद्याच्या चौकटीत सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी नियम 2010 जे आपल्या परिपत्रकात साहेब आता आहे तो कायदा प्रकरण 6 म्हणजे नियम 20 मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या जीवितांचे व मालमत्तेचे संरक्षण करण्याबाबत कृती आराखडा विनिर्दिष्ट केलेला आहे. त्याचप्रमाणे पोलीस ठाण्यात त्यांच्या हद्दीत राहणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचे विशेषतः एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची अद्ययावत यादी करावी, जेणेकरून पोलीस पाटील आपल्याकडे आहेत यांनी सुद्धा आज बरीच मदत या ठिकाणी केलेली आहे. जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांना ग्रामीण भागातून या ठिकाणी आणण्यासाठी पोलीस ज्येष्ठ नागरिकांवर मैत्रीपूर्ण लक्ष ठेवतील. पोलीस ठाण्याच्या प्रतिनिधींनी सामाजिक कार्यकर्ता अथवा स्वयंसेवक यांच्यासह महिन्यातून किमान एकदा एकाकी व अशक्त ज्येष्ठ नागरिकांना सदिच्छा भेट द्यावी. अशा तऱ्हेचं हे परिपत्रक आहे. आपण त्याची अंमलबजावणी करताच आहात. हा या ठिकाणी कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात आपण घेतला, त्याबद्दल मी आपले खरोखरच आभार व्यक्त हे करतोच की हमको मिटा सके इस जमाने में दम नहीं, जमाना खुद हमसे है, हम जमाने से नाही. जोरदार एकदा टाळ्या परत एकदा पोलीस डिपार्टमेंटची सगळ्यात पहिली दखल जी आपण घेतली त्याबद्दल आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी असणारे कृतज्ञ आहोत. एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. त्याशिवाय असं पण आहे की पोलीस डिपार्टमेंट किंवा तसं सगळ्या प्रशासकीय डिपार्टमेंटनी राष्ट्रीय दिनाच्या वेळेला जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांना अतिथी म्हणून म्हणजे प्रतिनिधीला बोलवावं आणि त्यांना उत्थापन देऊन स्टेजवर बसवावं. परंतु साहेब तसं झालेलं दिसत नाही आहे. कृपया आपण ज्येष्ठ नागरिकांच्या एखाद्या तरी प्रतिनिधी व्यासपीठावर आज जसे बालचंद्र मराठ्यांना आपण दिली तसं आपण नक्कीच व्यासपीठावर भविष्यात प्राधान्य द्याल अशी मी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. कारण हा GR शासनाचा आहे. 7 वर्ष झाली त्याची अंमलबजावणी केली पाहिजे प्रत्येक डिपार्टमेंटने. या ठिकाणी प्रत्येक 3 महिन्यांनी मिटिंग घेतली पाहिजे आहे साहेब. या GR पूर्ण वाचायला गेलो तर वेळ पुरणार नाही. टॉप लेस वर्क, कमी बोलावून जास्त काम करावं हे माझं स्लोगन आहे. आणि त्याकरता साहेब आपण तशी जी ह्या ठिकाणी गृह विभाग आणि गृहनिर्माण विभाग जो आहे त्यांनी जी या ठिकाणी दिलेली आहे, मी आपल्याला हा GR या ठिकाणी देतो. आणि अशा तऱ्हेचे मेळावे सर्वच डिपार्टमेंटने भरवावे आणि जास्तीत जास्त या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना न्याय मिळवून द्यावा अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. समस्त ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आहेत त्यांना खरोखरच मी इतक्या संख्येने आपण आला त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. कारण जास्तीत जास्त प्रसिद्धी करण्याचा प्रयत्न जिल्हा समन्वयक नात्याने केलेला आहे, त्याचा या ठिकाणी प्रतिबिंब मला दिसतं आहे. त्यामुळे संपूर्ण ज्येष्ठ नागरिकांनी एवढ्या तऱ्हेने या ठिकाणी येऊन जी आपली उपस्थिती दर्शवली आणि ही 5 बोटं वेगवेगळी लढायला गेली तर ती कडाकड मोडतील, पण या ठिकाणी आपण सगळ्यांनी येऊन या 5 हाताची वज्रमूठ बनवलेली आहे आणि संपूर्ण प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय ज्येष्ठ नागरिक. कुलकर्णी, जिल्हा समन्वयक, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ सिंधुदुर्ग. याच दरम्यान आजच्या कार्यक्रमाला पालकमंत्री महोदय लवकरच या ठिकाणी उपस्थित होते, परंतु माझी एक मीटिंग आहे जी पालकमंत्री महोदय ओरोसला पोहोचण्यापूर्वी त्यांच्याकडे तेच अधिकारी लागतात. त्याच्यामुळे आत्ताच मी त्यांच्याशी बोललो आणि त्यांची परवानगी घेऊन ते येण्यापूर्वी मी माझे 2 शब्द आपल्याला सांगतो आणि मला पुढच्या कार्यक्रमाला निघावं लागेल. या कार्यक्रमाला लवकरच उपस्थित होणारे आपले तरुण आणि धडाडीचे पालकमंत्री आदरणीय नितेश राणे आपल्या या कार्यक्रमाला जे उपस्थित राहणार आहे, परंतु जे माणगावच्या कार्यक्रमाला त्यांच्या मतदारसंघातल्या कार्यक्रम असल्यामुळे उपस्थित राहिले असे कुडाळ तालुक्याचे आमदार निलेश राणेसाहेब, आपल्या या विभागाचे कोकण विभागाचे महानिरीक्षक आदरणीय संजय गराडे साहेब, आपले जिल्हा पोलीस अधीक्षक ज्यांच्या संकल्पनेतून आजचा मेळावा आणि आपल्या हेल्पलाईन तयार होते, अर्थात गराडे साहेब आणि अग्रवाल साहेब दोघांचे त्याला क्रेडिट आहे, असे आदरणीय सौरभजी अग्रवाल, उपाधीक्षक ऋषिकाईश्री रेवाळे ज्यांनी नुकतंच आपल्याला मार्गदर्शन केलं ते पद्मश्री परशुराम गंगावणे, ज्येष्ठ मराठी साहित्यामधल्या श्रीमती वृंदाताई कांबळे, त्याचबरोबर
या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या महासंघाचे अध्यक्ष भालचंद्र मराठीजी, त्याचबरोबर समन्वयक दादा उत्तरकर साहेब आणि सर्वच मान्यवर, जो प्रत्येक तालुकाध्यक्षांना मी ओळखतो, सगळ्यांची आता नावं घेत नाही. आपले अनेक तालुकाध्यक्ष जे ज्येष्ठ नागरिक संघाचे आहेत हे या संदर्भात खूप चांगली कामगिरी ही या जिल्ह्यामध्ये करत असतात. आणि हा जिल्हा मुळातच सुशिक्षित लोकांचा जिल्हा आहे आणि त्याच्यामुळे अतिशय चांगलं काम हे या माध्यमातून होतं आहे. मी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो त्या ठिकाणी सुद्धा ज्येष्ठ नागरिकांचा संघ आहे. त्यांच्यासाठी आम्ही विशेष इमारत उपस्थित करून दिलेली आहे. त्याच्यानंतर ज्येष्ठांसाठी ज्या वेगवेगळ्या सुविधा लागतात त्यासुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. वृद्धाश्रम उपलब्ध करून दिलेला आहे. आणि मला कौतुकाची बाब अशी आहे की आपल्या वेळात वेळ काढून, मग ते ज्येष्ठ नागरिक संघटना असेल, पेन्शनर्सची संघटना असेल, सर्वजण आपापल्या परीने ज्येष्ठ नागरिकांचे वेगवेगळे प्रश्न मांडत असतात, सोडवून घेत असतात. आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी विशेष महत्त्व हे आपल्या ज्येष्ठांना दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळेच आरोग्यासाठी एक वेगळी योजना ही फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे, ती 70 वर्षाच्या वरच्या नागरिकांना उपलब्ध आहे. त्याच्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की पोस्टामध्ये जर आपण पैसे ठेवले तर त्याच्यावर व्याजाची जी तरतूद आहे ती सुद्धा वेगळी आहे. आणि त्याच्यामुळे अनेक योजना आहेत ज्याचा उल्लेख आपल्या संघटनांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत होईलच. परंतु अत्यंत महत्त्वाची जी योजना आहे, जी अनेक वर्षाची आपली मागणी होती आणि ती महाराष्ट्र शासनाने तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून जी केली ती मुख्यमंत्री वयोश्री योजना, ज्याच्याखाली प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला 3,000 रुपये हे शासनाच्या वतीने दिले जाणार आहे. आणि त्याच्यामुळे जशा महिलांसाठी स्कीम आहे तशाच ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा आहे. आणि ज्येष्ठ नागरिकांच्या चळवळीशी अनेक वर्ष माझे चांगले संबंध राहिले. त्याच्यामुळे मुंबईचा पालकमंत्री असताना जसं न्यूयॉर्क सिटीमध्ये व्यवस्था आहे की सकाळच्या वेळेला बसेस जातात, ज्येष्ठ नागरिकांना घेऊन येतात आणि डे केअर सेंटर असतात ज्याच्यामध्ये त्यांना चेस असतो, लायब्ररी असतात, कॅरम असतात, टी व्ही असतो, वेगवेगळ्या तऱ्हेच्या सुविधा दिल्या जातात आणि संध्याकाळी त्या बसेस नेऊन त्यांना परत पोचवतात. यावर्षीपासून ही स्कीम सुरू होणार आहे. 2 ठिकाणी सुरू केली. परंतु माझी इच्छा होती की 8ही जे मतदारसंघ आहेत मुंबई सिटीचे त्याच्यामध्ये ही स्कीम सुरू व्हावी. तसंच आपण जो मायनिंग फंड आहे त्याच्यामधून ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधा केंद्र हे मंजूर केलेले आहे. दुर्दैवाने गेली 2-3 वर्ष हा प्रकल्प रखडलेला होता आणि त्याच्यामुळे ट्रायल बेसिसवर काही तालुक्यांना आपण ही केंद्र देतोय, ज्या ठिकाणी तुमच्या मीटिंग होऊ शकतील, ज्या ठिकाणी तुमची हक्काची जागा राहील, तुमचे डॉक्युमेंट्स राहू शकतील. आणि हे सातत्याने करायला लागतं, कारण तुम्ही सर्वजण ही राष्ट्राची संपत्ती आहात. तुम्ही आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आहात आणि खऱ्या अर्थाने तुम्ही समाजाचे मार्गदर्शक आहात. कारण मी जेव्हा शिक्षण खात्याचा मंत्री होतो त्यावेळेला आजी आजोबा दिवस सुरू केला आणि हा आजी आजोबा दिवस सुरू केला याच्यामागचं कारण असं आहे की अनेक शाळांमध्ये प्रवेशच दिला जात नाही आणि मग आजी आजोबांची इच्छा असते की आमचा नातू कसा कुठे बसतो, कसा शिकतो आणि त्याच्यामुळे हा दिवस आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवतो. आमचं शिक्षण खातं राबवतं. ज्या दिवशी ज्येष्ठ नागरिकांना शाळेमध्ये बोलवण्यात येतं, त्यांच्या मुलं जिथं शिकतात त्या ठिकाणी प्रवेश दिला जातो आणि वेगवेगळे कार्यक्रम त्यांच्याकडे राबवले जातात. छोटे छोटे इनिशिएटिव्ह असतात ज्याच्यामधून आनंद मिळाला पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपली सगळ्यात मोठी संपत्ती कुठली असेल तर ती या ठिकाणी आपल्याकडे असलेले जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते आहेत, जे आपल्या कुटुंबाला चांगलं मार्गदर्शन करत असतात. आणि म्हणून मी ज्याला या खात्याचा मंत्री होतो, गृहराज्यमंत्री होतो, त्यावेळेला सुद्धा अशी एक संकल्पना त्या काळामध्ये राबवली गेली की अनेक वेळेला ज्येष्ठ नागरिक हे एकटे राहत असतात आणि त्याच्यामुळे ते ज्यावेळेला बाहेर असतात तेव्हा त्यांच्या घरी चोऱ्या होतात किंवा काही वेळेला त्यांना सेफ्टीचे प्रश्न येतात आणि त्याच्यासाठी एक पोलीस मित्र हा
त्यांच्यासाठी नेमण्यात आलेला होता. आता मला माहिती नाही की ही योजना कंटिन्यू झाली आहे की नाही, परंतु हे असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट मला विशेष कौतुक करायचं अग्रवाल साहेबांचं आणि आदरणीय महानिरीक्षक दराडे साहेबांचं, की असे ज्यावेळेला मेळावे होतात त्याच्यामधून समस्या आपल्याला समजतात आणि त्या समस्यांवर सोल्युशनसुद्धा काढता येतात. अशा योजना ह्या महिलांसाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या होत्या, की तिथं पोलीस दिदी नावाची संकल्पना राबवली जात होती. परंतु मला असं वाटतं की प्रत्येक मोठ्या शहरामध्ये जिथं चोऱ्या होतात किंवा जिथं नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न असतो तिथं ही कन्सेप्ट आपल्या जिल्ह्यात होते, कारण आपला जिल्हा एकदम छोटा आहे, इथले नागरिक अधिक सजग आहेत. त्यामुळे ही संकल्पना, जसं आपण आता मोबाईलचा नंबर दिलेला आहे, त्या माध्यमातून आता गंगावणे साहेबांनी सांगितलं की काही मिनिटामध्ये पोलीस आपल्याकडे येतात. कारण एक गोष्ट अशी आहे की आपल्याकडे गुन्ह्याचं प्रमाण फार कमी आहे आणि गुन्ह्याचं प्रमाण कमी असल्यामुळे, कारण आपला जिल्हा सुसंस्कृत आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की गुन्ह्याचं प्रमाण कमी असल्यामुळे आपल्याला ही सुविधा प्राप्त होऊ शकेल. आदरणीय पालकमंत्री महोदयांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं स्टेजवर आगमन होईपर्यंत मी 2 शब्द आपल्याशी बोलतो. आणि निश्चितपणे ह्या ज्या सगळ्या योजना महाराष्ट्र शासनाने केलेल्या आहेत त्या आपल्यापर्यंत राबवल्या जाव्यात. आणि आपल्याला सुद्धा एक गोष्ट सांगतो की मला आठवतं की ऋषी मोदी हे टाटा स्टीलचे चेअरमन होते आणि वयाच्या 72-73 वर्षेपर्यंत ते टाटा ग्रुपचे चेअरमन होते. नुकतंच ज्यांचं निधन झालं ते रतन टाटाजी वयाच्या 86 वर्षापर्यंत टाटा ट्रस्टचे चेअरमन होते. पण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की वय हे बॅरियर नसतं. तुम्ही ॲक्टिव्ह असता आणि तुम्ही कितीही काळ काम करू शकता आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही तुमच्यामधली जी एनर्जी आहे ती कायम राहो. ईश्वराने आपल्याला चांगली आरोग्य चांगलं आपल्या सर्वांच्या वतीने मी आदरणीय पालकमंत्री महोदयांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि पुन्हा एकदा आपणाला मनापासून हार्दिक शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. हे होते सन्माननीय. विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नितेश राणे साहेब सिंधुदुर्गाचे पालकमंत्री, त्याचबरोबर सन्माननीय मत्स्य व्यवसाय व बंदर विभागाचे मंत्री महोदय नितेश राणे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत होते. श्रीफळ आणि सर्व जनतेने आजच्या ज्येष्ठ नागरिक मेळाव्यानिमित्त उपस्थित असलेले सन्माननीय नितेश राणे साहेब यांचे या ठिकाणी स्वागत होत आहे. मनपूर्वक आम्हाला एका जोरदार टाळ्या या तडफदार व्यक्तिमत्वासाठी, आपल्या सिंधुदुर्गाच्या एका लोकनेत्यासाठी. धन्यवाद. यानंतर आपण वळतोय आजच्या अजून एका प्रमुख मार्गदर्शनाकडे, मनोगताकडे. या कार्यक्रमासाठी हेल्पलाईन, अर्थात हात तुमची आणि साथ आमची. हेल्पलाईन क्रमांक आहे 70 36 60 60 आणि 60. अशी ही हेल्पलाईन आपल्या भेटीला घेऊन येत आहोत. ज्येष्ठ नागरिक मेळाव्याच्या निमित्तानं सन्माननीय नितेश राणे साहेब यांच्या शुभ हस्ते हे लोकार्पण होत आहे. 7036606060 अशी हेल्पलाईन. एकदा जोरदार टाळा. हा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झालाय. आपले प्रमुख मान्यवर सन्माननीय नितेश राणे साहेब यांच्या शुभ हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री, त्याचबरोबर मंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते हा लोकार्पण सोहळा झालाय. मनपूर्वक ज्येष्ठ नागरिक मेळाव्यासाठी उपस्थित राहिले आणि आमच्या कार्यक्रमाची रंजद्वार सन्माननीय वृंदा कांबळे मॅडम, नितेश राणे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सत्कार सोहळा होतोय. ज्येष्ठ लेखिका सन्माननीय वृंदा कांबळे मॅडम. यानंतर पुढील सत्कार होते आहेत जिल्हा समन्वयक ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे सन्माननीय सीताराम उर्फ दादा तुरतरकर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. पुन्हा एकदा नितेश राणे साहेब यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा सत्कार व्हावा. सीताराम उर्फ दादा तुरतरकर साहेब जिल्हा समन्वयक ज्येष्ठ नागरिक सेवा संघ सिंधुदुर्गचे सन्माननीय दादा तुरतरकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय.
नितेश राणे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेश राणे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. यानंतर पुढील सत्कार मूर्ती आहेत सन्माननीय श्री दयानंद गवस. नितेश राणे साहेब यांच्या शुभ हस्ते मी त्यांना विनंती करतोय की हा सन्मान व्हावा. सन्माननीय श्री दयानंद गवस, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक, सेवानिवृत्त पोलीस संघटनेचे अध्यक्ष दयानंद गवस साहेब. आणि यानंतर पुढील सत्कार मूर्ती आहेत अशोक उर्फ काका करंबेकर, ज्येष्ठ पत्रकार करंबेकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. पुन्हा एकदा सन्माननीय नितेश राणे साहेब यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान व्हावा. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य नितेश राणे साहेब सन्मान करतायत अशोक उर्फ काका करंबेकर, ज्येष्ठ पत्रकार यांचा आजच्या या ज्येष्ठ नागरिक मेळाव्याच्या निमित्तानं सिंधुदुर्ग पोलीस आणि ज्येष्ठ नागरिक मेळाव्याच्या निमित्तानं हे सन्मान. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती असलेले आमचे लोकप्रिय मंत्री साहेब, त्यानंतर या ठिकाणी आत्ताच आपली उपस्थिती दाखवून गेलेले आणि अतिशय महत्त्वपूर्ण असं मार्गदर्शन करून गेलेले आमचे केसरकर साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय कोकण विभागाचे आयुक्त पोलीस आयुक्त रावले साहेब, त्याचबरोबर आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अग्रवाल साहेब आणि या ठिकाणी बँकेचे चेअरमन साहेब दळवी साहेब उपस्थित आहेत. त्याचबरोबर माझ्या उजव्या बाजूला असलेले गंगावणे साहेब, ते प्रभाकर सावंत साहेब उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर पोलीस दलातील अनेक अधिकारी इथे उपस्थित आहेत. आणि व्यासपीठावरील हे सर्व आदरणीय व्यासपीठ झाल्यानंतर समोर माझ्या असलेले बंधू आणि भगिनींनो, आज या अत्यंत हृद्य आणि चैतन्यमय अशा वातावरणामध्ये असलेले या कार्यक्रमाचा एक भागीदार आणि एक साक्षीदार होण्याचा अतिशय चांगला असा भाग्यवंत असा योग पोलीस खात्याने मला निर्माण करून दिला. याबद्दल या आयोजकांचे, जिल्हा पोलीस विभागाचे मी प्रथम आभार मानते, त्यांना खूप खूप धन्यवाद देते. कारण आज आपण पाहतो की ज्येष्ठ नागरिक मेळावा असं जरी असलं तरी वृद्धत्वामुळे आलेली कुठे मलुलता दिसत नाही आहे, तर एक प्रकारचं चैतन्य आहे. सगळ्यांचे चेहरे मी पाहते तर ते उत्सुकलेले असे चेहरे आहेत आणि एक चैतन्यमय असं वातावरण आहे. आणि अशा प्रकारचा कार्यक्रम करत असलेले आहे सिंधुदुर्ग पोलीस विभाग सगळा. सकाळी मी आले लवकर आणि पाहते की संपूर्ण स्टाफ सिंधुदुर्ग पोलीस विभागाचे इथे ज्या पद्धतीने राबत होते, ज्या पद्धतीने इथे कार्य करत होते, तत्परता दाखवत होते, त्यांच्या चेहऱ्यामध्ये एक प्रकारची याचा उत्साह होता आणि एक प्रकारची तळमळ होती. तर ह्या पोलीस खात्यातील सर्वांच्याच अधिकारी आणि कर्मचारी या सर्वांच्या तळमळीला आणि त्यांच्या तत्परतेला, त्यांच्या कार्याला मी प्रथम अभिवादन करते आणि माझ्या विषयाकडे वळते. आज आपला हा आनंद मेळावाच म्हणायला हवा. इथे आपण बहुसंख्येने एकत्र जमलेलो आहोत. वेदांमध्ये एक संस्कृतमध्ये ऐक्य मंत्र आहे. तो मंत्र नाही मी म्हणत, परंतु त्या मंत्राच्या अर्थामध्ये थोडासा बदल करून आजच्या कार्यक्रमासाठी मी प्रार्थना करते की हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, आज या ठिकाणी आम्हा सर्वांचं एकत्रित येणं आम्हा सर्वांनाच आनंददायी हो. आम्हा सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून खूप मोठे मोठे पराक्रम आमच्याकडून घडो, आमच्याकडून अध्ययन घडो आणि आमचं अध्ययन आम्हाला अधिकाधिक तेजस्वी करो आणि आमच्याकडून एकमेकांचा कधीही द्वेष न हो, अशा अर्थाची ही प्रार्थना आहे. ही प्रार्थना करून आपण पुढच्या विषयाकडे वळूया. की मित्रांनो, हा ज्येष्ठ नागरिक मेळावा आणि मी एक लेखिका आहे. मी लिहिते म्हणजे नेमकं काय करते, तर आजूबाजूच्या जीवनामध्ये मला जे येणारे अनुभव आहेत
ते अनुभव मी माझ्या लेखणीद्वारे व्यक्त करते आणि भोवतालच्या समाजामध्ये काय असायला नको आणि काय असायला हवं, काय निषेधात्मक आहे आणि आदर्श कोणते असायला हवे याचं वर्णन आम्ही लेखणीमधून आमच्या कलाकृतीमधून करत असतो. पण मला असं वाटतं की आम्ही लेखक, साहित्यिक, कवी वगैरे वगैरे हे लेखणीतून नुसतं लिहितो, परंतु हे प्रत्यक्ष जीवनात उतरवण्याचं अत्यंत कठीण असं व्रत जर कोणी करत असेल तर ते पोलीस खात्यातील सर्व लोक करत असतात. आणि म्हणून आज अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करून आमच्या सर्वसामान्य लोकांच्या आणि पोलीस लोकांच्या मध्ये एक कुठेतरी अस्पष्ट अशी सीमारेषा असते. ती अशा प्रकारच्या मेळाव्यामधून ही सीमारेषा पुसली जाते आणि एक आश्वासकता की पोलीस हे तुमच्या संरक्षणासाठीच आहे, हे खातं तुमच्यासाठीच आहे, तुमच्या संरक्षणासाठी आहे, तुमच्या कल्याणासाठी आहे, याची एक आश्वासकता अशा कार्यक्रमांमधून दिली जाते. ती आज इथे मिळालेली मला दिसते. हे अशा प्रकारे अनेक समस्या आहेत. आज बघितलं तर ज्येष्ठ नागरिकांच्या समोर अनेक समस्या असतात. आमचं जे साहित्य आहे की हे साहित्य काय सांगतं की कुसुमाग्रज असं म्हणतात की हीन मलिन नश्वर जे जे ते ते पिणाऱ्यास गळे आणि दिव्य प्रतिभेची ज्योत मनामनात पाजळे. हे साहित्य हे माणसाच्या मनामध्ये दिव्य अशा प्रतिभेची ज्योत पाजळत असतं. ते दिशा दाखवतं, काय असायला हवं, काय असू नये हे साहित्य सांगतं. तर मला असं वाटतं की एक जाता जाता एक छोटीशी गोष्ट सांगावी की जी लोककथा आहे, कदाचित तुम्हाला ऐकून माहिती पण असेल की एकदा एक खूप गरीब मुलगी होती. या गरीब मुलीला खूप भूक लागली. तिनं परमेश्वराची प्रार्थना केली. परमेश्वराकडून एक देवदूत आला. त्या देवदूताला तिची दया आली. त्याने तिला 1 रुपया दिला आणि सांगितलं ह्या रुपयापैकी अर्ध्या रुपयाची भाकरी घे आणि अर्ध्या रुपयाचं गुलाबाचं फूल घे. तेव्हा तिनं प्रश्न विचारला की मला भूक लागली आहे, माझी भाकरी ही गरज आहे, मला भाकरी हवी आहे, पण फूल कशासाठी? तेव्हा त्या देवदूतानं उत्तर दिलं की भाकरी ही तुझी गरज, तुझ्या जीवनासाठी भाकरी, पण तुझं जीवन कशासाठी याचं उत्तर तुला गुलाबाचं फूल दे. तर मित्रांनो, साहित्य हे आपलं जीवन कशासाठी आहे, आपल्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे हे साहित्य सांगतं. पण आज आपण सगळे जे ज्येष्ठ नागरिक जमलेलो आहोत, आयुष्याचं उद्दिष्ट आपण जवळजवळ आपल्या आयुष्याचं पार केलेलं आहे आणि आता संरक्षण, आरोग्य इत्यादी गोष्टी आपल्या गरजेच्या आहेत. तर त्या आपल्या गरजा पोलिसांकडून कशा प्रकारे भागवल्या जातील किंवा पूर्ण केल्या जातील याचं आश्वासन आपल्याला आज मिळालेलं आहे. याबद्दल या सिंधुदुर्ग पोलीस विभागाला मी खूप खूप धन्यवाद देते आणि या ठिकाणी मला बोलावून माझा सन्मान केला याबद्दल मी त्यांना खूप खूप धन्यवाद देते. आणि तुम्ही सर्वांनी माझं बोलणं अतिशय उत्सुकतेनं ऐकून घेतलं, मला तुमचे चेहरे वाचता येत आहेत, याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद मानून मी इथे थांबते. मेळावा हा युवा नागरिक मेळाव्यापेक्षा तेजोमय दिसतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन सर्व उपस्थितांसाठी. यानंतर सन्माननीय संजय दराडे साहेब, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र यांना मी या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतोय. सिंधुदुर्ग पोलीस दलातर्फे आयोजित ज्येष्ठ नागरिक मेळाव्यासाठी उपस्थित सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री नितेश राणे साहेब, कार्यक्रमाला उपस्थिती लावलेले आमदार दीपक केसरकर साहेब, पद्मश्री परशुराम गंगावणे साहेब, ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळे, या ठिकाणी जिल्हा पत्रकार संघाचे उमेश तोरसकरजी, या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातून ज्येष्ठ नागरिक संघाचे आलेले सक्रिय पदाधिकारी, सर्व सदस्य, आम्हाला आई वडील
समान असलेले या ठिकाणी आलेले सर्व ज्येष्ठ नागरिक, पत्रकार बंधू, या ठिकाणी असलेले आमचे SP सौरभ अग्रवाल, इतर अधिकारी बंधू आणि भगिनींनो, खरोखर आज हा अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा मुंबईपासून जरी लांब असला तरी मी म्हणतो मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या लोकांसाठी सगळ्यात जवळचा असा जिल्हा आहे. मुंबईमध्ये आयुष्यभर नोकरी चाकरी केलेला सिंधुदुर्गचा माणूस रिटायरमेंट नंतर आपल्या मूळ गावी परत येतो आणि तो जो एक ट्रान्झिशन आहे मुंबईच्या धावपळीच्या वातावरणातून अचानक सिंधुदुर्गमध्ये गावाकडे एकदम शांत निवांत अशा या वातावरणात येतो. पण त्या ठिकाणी कुठेतरी जी धकाधकीची सवय आहे आणि त्याच्यामधून एक जी पोकळी निर्माण होते ती पोकळी भरून काढण्याचा आजचा हा कार्यक्रम आहे. तुमच्या सगळ्यांकडे मुलं असतील, नातवंड असतील, मुली असतील, त्या सगळ्यांचे तुम्ही रोज बोलत असाल. तुमच्याकडे सिंधुदुर्गामध्येच राहणारा, सिंधुदुर्गमध्ये 24 तास तुमच्यासाठी दरवाजे उघडे असलेला विभाग म्हणजे पोलीस विभाग आहे. आणि त्या पोलीस विभागामध्ये तुमच्यासाठी हक्काचा एक माणूस 24 तास फोन घेऊन बसलेला आहे आणि तो असावा या संकल्पनेतून आजचा हा हेल्पलाईन नंबर आपण इथं सुरू केलेला आहे. मला नक्की खात्री आहे की आज इथून जाणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये मोबाईलमध्ये हा नंबर सेव्ह असेल आणि फक्त पोलीस विभागाशी रिलेटेड समस्याच नाही, तुमच्याकडे आरोग्याची समस्या असेल, पाण्याची समस्या असेल, तुमच्या शेतामध्ये काही आजूबाजूला इश्यू असतील, नाहीच काही तर कोणाला बोर झालेला आहे आणि एकाकीपणा वाटलेला आहे, त्या लोकांनी सुद्धा आमच्या या व्हॉट्सअप नंबर आणि रेग्युलर नंबरवर, हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा. त्या ठिकाणी आमच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात भरोसा सेल आहे, त्या सेलच्या अंतर्गत आम्ही हा नंबर चालू केलेला आहे. त्या ठिकाणी सॉफ्ट स्किलमध्ये ट्रेनिंग झालेल्या प्रशिक्षित अशा महिला अंमलदार आमच्या त्या ठिकाणी त्या हेल्पलाईनवर बसणार आहे आणि 24 तास कोणाचाही व्हॉट्सअपवर मेसेज असो, व्हॉट्सअपवर कॉल असो किंवा रेग्युलर मेसेज असो, रेग्युलर कॉल असो, तुमच्या सगळ्यांच्या सेवेसाठी 24 तास हा नंबर या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आज आपण या ठिकाणी त्याचं लोकार्पण केलेलं आहे. मित्र, माझी तर अशी अपेक्षा राहील की इथे बसलेला प्रत्येक ज्येष्ठ नागरिक आहे हा एक अनुभवाची शिदोरी घेऊन इथं बसलेला आहे. प्रत्येकाला जर मी इथं बोलायला ठरवलं तर मला वाटतं आजचा दिवस कमी पडेल, इतके अनुभव तुमच्या सगळ्यांकडे आहे. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती असेल की फक्त समस्या न सांगता आमच्या पोलीस विभागामध्ये जे काही कामकाजामध्ये सुधारणा करण्याची तुम्हाला आवश्यकता वाटत असेल, जर हक्काने घरचा माणूस म्हणून त्या सुधारणा सुद्धा तुम्ही आम्हाला या नंबरवर सांगाव्या, जेणेकरून आपल्या सिंधुदुर्ग पोलीस दलामध्ये सतत सुधारणा होत राहील आणि लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षांना हे पोलीस दल पूर्णपणे त्या पद्धतीने काम करेल. अशा पद्धतीने मला तुमच्या सगळ्यांकडून सुधारणांची सुद्धा अपेक्षा आहे. आज या ठिकाणी आपण विविध विभागाचे स्टॉल सुद्धा इथे लावलेले आहेत. तुम्हा सगळ्यांना तुमच्या रिलेटेड आरोग्य विभागाच्या योजना असतील, जिल्हा परिषदेच्या योजना असतील, बँकेचे स्टॉल लावलेले आहे, त्यानंतर हे जे विविध स्टॉल आहे, आरोग्य शिबिर लावलेलं आहे, या सगळ्यांचा आपण एकदा जायच्या अगोदर त्या सगळ्या स्टॉलला व्हिजिट करा. तुम्हाला नक्की प्रामाणिकपणे सांगतो की आज तुम्ही येताना जे काही तुमच्या मनात काय बा आपण कार्यक्रमाला लांब चाललोय, परंतु जाताना तुमच्या मनावर, चेहऱ्यावर एक स्मित हास्य राहील की काहीतरी या कार्यक्रमातून आपण एक मोठी शिदोरी या ठिकाणी घेऊन चाललेलो आहोत. या ठिकाणी राज्य शासनाचा जो काही संघाचे पदाधिकारी आहे त्यांनी तो GR सुद्धा सांगितलेला आहे. तो GR मध्ये ज्या पोलीस विभागाशी रिलेटेड जे काही सूचना आहेत, मला आज कळलं की त्या GR मध्ये हेल्पलाईन नंबरची सुद्धा सूचना आहे. म्हणजे आज त्या GR ची पूर्तता सुद्धा आम्ही एक प्रकारे करून टाकलेली आहे. मेळावे घ्यावे, त्यांच्या समस्या ऐकून घ्याव्या.
आमच्या पोलीस स्टेशन स्तरावर सुद्धा ज्येष्ठ नागरिक कक्ष आहे, तिथे सुद्धा दर महिन्याला मीटिंग होते. हा जो एक संवाद या ठिकाणी सुरू झालेला आहे, हा संवाद असाच यापुढे चालू राहो आणि आपल्या सगळ्यांकडून जे काही आपल्या समस्या असतील आणि आपल्या सगळ्यांचं जे काही रिटायरमेंट लाईफ आहे, काहींचं रिटायरमेंट लाईफ आहे, काहींचं वयोवृद्ध लाईफ आहे, त्यामध्ये आमचं मोलाचा असा हातभार आमच्या पोलिसांतर्फे सुद्धा आम्ही लावू अशी अपेक्षा करतो. आपण सर्वजण लांबून लांबून इथं आलात त्याबद्दल आपले आभार सुद्धा मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद. तर 36 60 60 60 ज्याचं कदाचित मनोरंजन पद्धतीने मी असं सांगतो की ह्या हेल्पलाईनच्या माध्यमातून आपले सगळ्या समस्या, आपले सगळे प्रॉब्लेम्स साईड करून कामाला लागतील आणि आपण सदा प्रफुल्लित राहाल. त्यामुळे पुन्हा एकदा हेल्पलाईन नंबर 70 36 60 60 60. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपले मंत्री महोदय तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेश राणे साहेब यांना मी विनंती करतोय की त्यांनी आजच्या कार्यक्रम प्रसंगी मनोगत व्यक्त करावं. सिंधुदुर्ग पोलीस आयोजित ज्येष्ठ नागरिक मेळावा व ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबरच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आता ज्यांनी आपले विचार मांडले ते आपले विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण विभाग सन्माननीय संजय दराडेजी, पद्मश्री सन्मान्य परशुराम गंगावणेजी, ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी मॅडम, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्मान्य सौरभ अग्रवालजी, पोलीस अप्पर अधीक्षक सिंधुदुर्ग सन्मान्य रावळेजी, आमचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतजी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्मान्य मनीष दळवेजी, उपस्थित असलेले व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ बंधू आणि भगिनी आणि सर्व तरुण मित्रांनो, तसं म्हटले तरी समोर उपस्थित असलेले ज्येष्ठ मेळावा असले तरी असंख्य तरुणांना लाज वाटेल असे तुमच्या सगळ्यांमध्ये उत्साह आहे. याचा अनुभव आम्ही वेळोवेळी घेतलेला आहे. म्हणजे आमचे इथे कुरतडकर जे आहे ते आम्हाला तरुणांना लाज वाटेल एवढे उत्साही असतात ते, आणि म्हणून आपण सर्वजण इथे मोठ्या संख्येने आज उपस्थित आहात. आणि मी आवर्जून आमच्या सिंधुदुर्ग पोलीस आमचे अग्रवालजी आणि त्यांच्या सर्वच खात्या प्रमुखांचं आणि सहकाऱ्यांचं मनापासून तुमचं अभिनंदन करेन की अतिशय चांगला उपक्रम ह्या निमित्ताने तुम्ही सुरू केलेला आहे. आणि ज्येष्ठ मंडळांसाठी हेल्पलाईनची जे काही नंबर तुम्ही जाहीर केला आहे त्याच्यासाठी मी तुमच्या मनापासून तुमचं कौतुक करतो आणि अभिनंदन करतो. आमचे दराडेजीने अतिशय विस्तृत अशी महत्त्वाची माहिती आणि उत्साह वाढवण्यासारखी एक माहिती आपल्या समोर इथे मांडली. हे जे काही कार्यक्रमाच्या निमित्ताने जे 2-3 उपक्रम आज या निमित्ताने आपल्याला दिसायला मिळत आहेत, काही स्टॉल पण लागलेले आहेत, हेल्पलाईन नंबर जाहीर झालेला आहे, काही लोकांना त्यांना हक्काचे पैसे पण परत प्रदान करण्याचा कार्यक्रम या निमित्ताने इथे आहे. या कार्यक्रमाच्या आणि उपक्रमाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग पोलिसांबद्दल एक वेगळा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न आणि हा कार्यक्रम या निमित्ताने आज आपण अनुभवायला आपल्याला भेटतोय. पोलीस खात्यासंदर्भात असलेला आपला विश्वास आणि संकटाच्या काळात पोलिसांना फोन लावला तर आपल्याला निश्चित पद्धतीने मदत मिळते. हा अनुभव आणि हा जो विश्वास आपल्याला आपल्या सिंधुदुर्ग पोलिसांवर आहे तो अजून घट्ट करण्याचा हा कार्यक्रम आजच्या निमित्ताने आपल्याला अनुभवायला येतो. जिल्ह्याच्या कानकोपऱ्यातून असंख्य ज्येष्ठ मंडळी इथे आलेले आहेत
आणि आज जसा हा हेल्पलाईन नंबर इथे जाहीर झाल्यानंतर दराडेजींनी योग्य सांगितलं की आपण प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये तो हेल्पलाईन नंबर असला पाहिजे, नसला तरी पण घरी गेल्यानंतर नातवाकडून तो नंबर सेव्ह करून घ्या, हा आग्रह तुम्हाला या निमित्ताने मी करेन. कारण का आजकाल वडील किंवा आपल्यापेक्षा नातवांना मोबाईल चांगला कळतो असा अनुभव आपल्याला सगळ्यांनाच येतोय. म्हणजे माझ्या 8 वर्षाच्या मुलाला मोबाईल माझ्यापेक्षा केवढा कळतो याचा हळूहळू मी अनुभव घेतोय. म्हणून मी नातवाचा उल्लेख केला, तो नातीचा उल्लेख केला. एक चांगला उपक्रम या निमित्ताने आमचा सिंधुदुर्ग पोलिसांनी घेतला, त्याच्याबद्दल विचार आमच्या दीपक केसरकर साहेबांनी पण मांडले आणि त्यानुसार ते पुढे गेले. विश्वासार्हता संपन्न करणं, ते विश्वासार्हता मिळवणं हे पोलीस खात्यासाठी फार गरजेचं आहे. कारण का आपल्या जिल्ह्यामध्ये कुठलीही घटना घडली तर लोकप्रतिनिधींना, राजकीय कार्यकर्त्यांबरोबर आपण पोलिसांची आठवण करतो. आणि आपला जिल्हा, दराडे साहेब, आमचा सिंधुदुर्ग जिल्हा थोडा अन्य जिल्ह्यांपेक्षा वेगळा आहे. किंबहुना कोकणाची भौगोलिक परिस्थिती, इकडे असलेल्या आपल्या लोकांची मानसिकता, इथे असलेल्या आमच्या लोकांची गरज आणि कुठल्या सिच्युएशन मध्ये आपल्या लोकांना आठवण आपल्या पोलिसांची केली जाते, ह्या बाबतीमध्ये थोडा आपण सखोल अभ्यास आपल्या खात्याने निश्चित पद्धतीने केला. म्हणजे मराठवाड्यामध्ये येणाऱ्या हेल्पलाईनवर कॉल, मुंबईवरून असेल किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या इकडून हेल्पलाईनवर येणारे कॉल आणि आमच्या कोकणातून येणारे हेल्पलाईनचे कॉल ह्याच्यामध्ये थोडं फरक आहे. आमच्या इथे तसे लोक समाधानी आहेत, कधी कोणावर लवकर वाद करत नाहीत. म्हणजे आज ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत, हे तुम्हाला सांगतील आमच्या इथे घेतलेलं कर्ज परत करण्याची एक चांगली सवय आमच्या इकडच्या नागरिकांना, म्हणजे 0% NPA हा आमच्या सिंधुदुर्ग आणि कोकणाची खासियत आहे. म्हणजे महाराष्ट्र सरकारने प्रोत्साहनकारक 50,000 आमच्या इकडच्या शेतकऱ्यांना जाहीर केलेले आहे. अशी चांगली आणि सकारात्मक मानसिकता असणारे आमचे इथे लोक आहेत. आणि म्हणून एकंदरीत आमच्या कोकणासंदर्भात आम्ही पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आणि फळ, विविध आंबा, काजू या सगळ्या बाबतीमध्ये या आधारावर जाणारे आमचे सगळे इकडची जनता आणि लोक, त्यांच्याकडे पोलीस खातं म्हणून आपण पाहत असताना आपला थोडा दृष्टिकोन वेगळा असावा अशी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करते. कारण आमच्या इथे लोकांना वाद असे कमी हवे असतात. आता साधारण आमचे पत्रकार मित्र वर्षानुवर्ष कोकण म्हणजे राडा असे एकंदरीत आमची प्रतिमा चुकीचं ठरवतात, पण ते स्वतःच्या TRP साठी असतात. आमच्याकडे त्याच्याशी काय संबंध नाही. म्हणजे हल्लीच मी एका झी 24 तासच्या इंटरव्ह्यूवर होतो. संपादक फार मोठे आहेत आणि त्यांनी एकदम मला एक प्रश्न विचारताना विचारलं की कोकणातले सगळेच राजकारणी हे खंडणीखोर आहेत का, हा प्रश्न मला विचारला. मी त्याला माझ्या पद्धतीने उत्तर दिलं आणि गप्प केलं. पण एकंदरीत आमची जी काय प्रतिमा आहे ती विकासाला चालना देणारी आहे, विकासावर प्रेम करणारे आमचे सगळे लोक आहेत. साक्षरतेमध्ये आम्ही फार पुढे आहोत. विकास आम्हाला हवा आहे आणि त्याला जे काही प्रोत्साहन करेल, जे काही ताकद लावेल, जी काय आमच्या पाठिंबा देईल, त्या लोकांबरोबर उभं राहणारी आमची सगळी लोक आहेत. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण पोलीस खातं पण त्या दिशेने आपण चालवत असताना आपण आमच्या लोकांच्या गरजा आणि ते होणारे जे काही क्राईम आहेत त्या दृष्टिकोनातून जर आपण समजलं तर मला वाटतं आपण आपल्या या पोलीस खात्याच्या माध्यमातून आपण अजून प्रभावी पद्धतीने काम करू शकतो. एका बाजूला आमच्याकडे गोवा राज्य आहे, तिकडून कोल्हापूर आहे, नंतर बेळगाव आहे, तिन्ही बाजूनी आमच्या जिल्ह्यामध्ये आहे. आणि म्हणून आमच्याकडे येणारे जे इन्फ्लक्स आहे किंवा जे येणारे जे लोक आहेत त्याचा प्रचंड कधी कधी प्रभाव आमच्या इकडच्या अर्थकारणावर आणि इकडच्या राहणीमानावर आणि इकडच्या घटनांवर पडतो. आता काल धारापर झालेली जी काय घटना आहे त्याच्याबद्दल सातत्याने चर्चा चाललेली आहे. आमच्या इथे आम्ही पर्यटन जिल्हा असल्यामुळे आम्हाला प्रतिमा फार जपायला लागते. कारण का आजकाल पर्यटक हा नुसतं एक दुसऱ्याशी बोलून आमच्याकडे येत नाही. कारण आमचं अर्थकारण मोठ्या प्रमाणामध्ये आंबा, काजूच्या अन्य पुढे जाऊन पर्यटनाच्या आधारावर आमचं अर्थकारण फार अवलंबून आहे.
म्हणून आमची प्रतिमा की आमच्याबद्दल काय बोललं जातं यावर फार गोष्टी अवलंबून आहे. खूप लोक गुगलच्या माध्यमातून इंटरनेटच्या माध्यमातून बुकिंग करतात आणि मग आमच्या जिल्ह्यामध्ये यायचं का नाही ठरवतात आणि मग त्याचमुळे आमच्या जिल्ह्यामध्ये होणाऱ्या घटनांवर फार बारकाईने नियंत्रण आणि लक्ष आमच्या पोलीस खात्याने ठेवलं पाहिजे असं मताचा मी. काल जशी ती धारावची घटना घडली, ठीक आहे, पोलिसांनी आपलं काम अतिशय चोख केलं, त्याच्यामध्ये नाही, पत्रकारांनी तो विषय लावून धरला, त्याही गोष्टी चांगल्या. पण मी आमच्या SP साहेबांना, SPजींना, अग्रवालजींना फोन केला आणि मग त्यांना एक दराड्याची विनंती केली की आपण या घटनेसंदर्भात लोकांशी बोला, लोकांना माहिती द्या, जेणेकरून लोकांची आपल्या जिल्ह्याची प्रतिमा कुठेतरी खराब होता कामा नये. बाहेरच्या येणाऱ्या पर्यटक हे काय 99% चांगलेच असतात, 1-2% कोण इकडे तर तिकडे बदमाश निघतात, कोणतरी वेगळ्या प्रकारचे निघतात. पण 99% जेव्हा असलेले जे पर्यटक जे आमच्या जिल्ह्यामध्ये येतात त्यांना आमच्या जिल्ह्यामध्ये यावंसं वाटलं पाहिजे, कुटुंबाला घेऊन यावंसं वाटलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपली प्रतिमा घडणं गरजेचं आहे. म्हणून मी अग्रवालजींना सांगितलं, फोन करून विनंती केली की आपल्या खात्यातून या घटनेच्या संदर्भात आपण काय कारवाई केली आहे आणि आपण लोकांना विश्वास द्यावा की अशा पद्धतीच्या घटना आमच्या सिंधुदुर्गामध्ये होणार नाही, यावर पोलीस खातं म्हणून आमचं फार बारीक लक्ष आहे. आणि मग त्यानुसार ॲडिशनल SP रावळेजींची पत्रकार परिषद झाली आणि मग लोकांना काही गोष्टी कळल्या. कारण का आमच्या जिल्ह्यामध्ये घडलेली घटना ही फक्त जिल्ह्यामध्ये चर्चा होत नाही, तर त्याची चर्चा मुंबईमध्ये होते, बाहेरगावी होते आणि त्या अनुसार आम्हाला त्याचे फटके बसू शकतात. म्हणून त्या दृष्टिकोनातून संवाद जनतेशी साधणं हे फार गरजेचं आहे. तुम्ही आज चांगली कामं करतात म्हणून मी जास्त कान टोचण्याच्या भानगडीत पडणार नाही, पण माझी आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण पोलीस खातं म्हणून सतर्क असलं पाहिजे. हा GR आपल्याला आठवण करून देण्याची गरज वाटली नाही पाहिजे. आपल्याला माहिती असलं पाहिजे की कुठल्या शासनाच्या कुठल्या घटकासंदर्भात काय काय आपल्याला समित्या तयार आहेत, कुठल्या बैठका रेग्युलर पद्धतीने घेतल्या पाहिजे, त्यांना कुठले लाभ दिले पाहिजे, पोलीस खातं म्हणून आपण कुठल्या पद्धतीने त्यांच्याबरोबर उभं राहायला पाहिजे. या बाबतीची माहिती आपण सातत्याने वाचून त्यावर अंमलबजावणी करणं हे आपल्या लोकांचं काम. आज आपल्याला ती हेल्पलाईनचा विषय आपल्या GR मध्ये कळला आणि तेव्हाच आपण हेल्पलाईनचं उद्घाटन केलं म्हणून बरं आहे, नाही तर उगाच आमच्यासारख्या लोकांना त्या बाबतीमध्ये टोमणे मारायला लागली असते. कारण आम्हाला आमचा हा जो सिंधुदुर्ग हे जे काय संजयजी तुम्हाला हे दिसतं हे आमचं कुटुंब आहे. राणे कुटुंबाला घडवणारे हे सगळे लोक आहेत आणि ह्यांच्यापेक्षा मोठं आमच्यासाठी कोणच नाही. आणि म्हणून ह्यांच्या लोकांच्या आडवं कोण येत असेल, मग तो कितीही मोठा कोण असेल, तर आम्ही काही ते मोजमापन करत नाही. म्हणून आमची साधारण अपेक्षा सगळ्याच खात्या प्रमुखांकडे आहे. पोलीस असो, महसूल असो, नगर विकास असो, सगळंच प्रत्येकाने आपलं काम जे काय कायदे बांधून दिलेले आहेत ते कायदे शिस्त पद्धतीने राबवावे. लोकांना कमीतला कमी त्रास झाला पाहिजे. कुठल्याही खात्यातल्या कोणी अधिकाऱ्यांनी लोकांबरोबर चांगलंच वागलं पाहिजे असं मताचं मी आहे. सगळेच चांगले वागतात असं म्हणणार नाही. काही कान तुम्हालाही सातत्याने दराडे साहेब टोचायला लागतील इथे येऊन. नुसतं आपण कार्यक्रमाच्या निमित्ताने आलात तर मग नाहीतर मला तुमच्यासाठी पण एक हेल्पलाईन नंबर जाहीर करा, मी तुम्हालाही सातत्याने फोन करत राहील. कारण का मला या जिल्ह्यामध्ये आम्हाला जे काही विकासाच्या दृष्टिकोनातून आज जे काही प्रयत्न करायचे आहेत त्यासाठी पोलीस खात्याचा फार महत्वाचा हिस्सा त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून लोकांची आपले ऑफिसर किंवा त्या पद्धतीच्या पोलीस स्टेशनमध्ये आम्ही जसं आमचे जिल्हाध्यक्ष साहेब आहेत तिथे प्रभाकरजी, आम्हाला सातत्याने कार्यकर्ते म्हणून त्यांचे आदेश असतात ते लोकांचे कार्यकर्ते म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही चांगले वागा असे पक्षाचे प्रमुख म्हणून ते आम्हाला सातत्याने सांगत असतात. तसंच आपणही अग्रवालजी आपल्यालाही विनंती करेन, येणारा व्यक्ती जो काही आपल्या पोलीस स्टेशनमध्ये येईल तो फार कसा लांबून आलेला असतो, कष्टाने येतो, पैसे खर्च करून आपल्या पोलीस स्टेशनकडे येतो, तो समाधानी होऊनच परत पोलीस स्टेशनकडून गेला पाहिजे एवढी दक्षता आपल्या खात्याच्या माध्यमातून घेतली.
तो कुठेही नाराज होता कामा नये. काम हो ना हो तो नंतरचा विषय, ते झालंच पाहिजे हे एक विषय आहेच. पण आपले अधिकारी त्याच्याबरोबर कसे वागतात, कसं त्याचा फोन उचलतात, त्याला कशी ट्रीटमेंट देतात यावर खूप गोष्टी अवलंबून आहेत. नाही तर नुसतं आपण हेल्पलाईन नंबर चालू करून आपलं काम होत नाही. आपले अधिकारी फोन केल्यानंतर हे आता वेळ नाही फोन ठेव असं बोलून उपयोग नाही. किंवा आता साहेब जरा जेवायला गेलेले आहेत 2 तासांनी फोन करा, पण त्याच्यासाठी 1-1 मिनिटं महत्वाचे असते. या सगळ्या गोष्टी पण आचारसंहिता पण या हेल्पलाईन नंबर बरोबर आपण लावून द्यावी अशी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करीन. आपल्या जिल्ह्याच्या समोर असंख्य महत्वाची आव्हानं आहेत. गोवाच्या बाजूला आपण असल्यामुळे जी आमच्या समोर अंमली पदार्थ करणं, आपल्या ह्याच्यामध्ये अंमली पदार्थ हा फार महत्वाचा विषय आहे. ऑनलाईन गेमिंग हे फार महत्वाचं आव्हान आहे. आमची मुलं आज घरामध्ये दिवसांदिवशी बसली असतात, पण ऑनलाईन गेमिंगच्या नावाने आमचं भविष्य मुलांचं अंधारात चाललंय. किंबहुना सिंधुदुर्ग जिल्ह्याचं भविष्य अंधारात जाण्याचे असंख्य उदाहरणं माझ्या नजरेसमोर आहे. त्याच्यावर आपल्या खात्याने प्रामुख्याने लक्ष घातलं पाहिजे. अंमली पदार्थाच्या मध्ये तर गुटखा असेल, अंमली पदार्थामध्ये आमचा जिल्हा आज गोव्याशी स्पर्धा करतोय का अशी भीती आमच्या सगळ्यांमध्ये निर्माण होत चाललेली आहे. कसे कुठे पुढे विकल्या जातात 20-20 रुपयामध्ये, त्याचे असंख्य उदाहरण त्या दिवशी बैठकीमध्ये मला मी दिल्या. त्याच्यानंतर कारवाई पण सुरू झाली. पण मुद्दा माझा असा आहे की कोणी कान टोचायची का गरज भासते हा मुद्दा माझा. आपण पोलीस खातं म्हणून आपण जेव्हा युनिफॉर्म घालतो, जबाबदारी स्वीकारतो, तेव्हा त्या भागाला सुरक्षित ठेवण्यासाठी, त्या भागाला अंमली पदार्थ मुक्त ठेवण्यासाठी मटका, जुगार, बिगार सगळ्या गोष्टी हे आमच्या जिल्ह्यामध्ये होताच कामा नये. यावर आपली सरळ स्पष्ट भूमिका असली पाहिजे. हे समोरचे जे बसले आहेत ना, त्यांनी ह्या जिल्ह्याला घडत असताना पाहिलेलं आहे. असंख्य मोठा प्रवास या जिल्ह्याच्या दळणघडणमध्ये असंख्य लोकांनी पाहिलेला. त्यांनी पाहिलेलं आहे की हा जिल्हा विकासाच्या दृष्टिकोनातून कसं वाटचाल करत करत इथपर्यंत आलेला आहे. म्हणजे कधी लाल मातीच्या असलेले आपले रस्ते आज रस्त्यांचं जाळं पाहिल्यानंतर या सगळ्या जणांना अभिमान वाटेल असा प्रवास आपल्या जिल्ह्याने आतापर्यंत केलेला आहे. आणि त्यापुढेही आम्ही करणार आहोत, कुठेही कमी जास्त होणार नाही. पण त्या भावी पिढीसाठी आम्ही या पद्धतीचे प्रयत्न करतोय. त्या भावी पिढीला सुरक्षित ठेवणं करायचं तीच आमची खरी गुंतवणूक आहे, निधी नाही. पण आमच्या भावी पिढीला सुरक्षित ठेवणं, अंमली पदार्थ मुक्त ठेवणं, कुठलाही गोव्याचा प्रभाव आमच्यावर पडता कामा नये. म्हणजे वाईट गोष्टीचा, बाकी चांगल्या गोष्टी गोव्यामध्ये आहेत, पण अंमली पदार्थ, मटका, जुगार, बिगार या सगळ्या गोष्टी ऑनलाईनच्या संदर्भात असंख्य महत्वाची मोहीम दराडेजी आपल्या माध्यमातून आपल्याला आमच्या सिंधुदुर्गासाठी राबवायलाच लागतील हा आग्रह तुम्हाला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी इथे करेन. कारण का खात्याचे प्रमुख म्हणून आणि राज्याचे प्रमुख म्हणून आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची प्रत्येक भाषणामध्ये असलेल्या ह्या सगळ्या महत्वाच्या विषयांवर ते नेहमी हाटतात. अंमली पदार्थ मुक्त आमचं महाराष्ट्र असलं पाहिजे या बाबतीमध्ये आमच्या मुख्यमंत्री साहेबांची अतिशय स्पष्ट भूमिका आहे. पण अंमली पदार्थ येण्याचा जो काही मुख्य मार्ग तो आमच्या जिल्ह्यातून होऊ शकतो. तर आम्ही गोव्याच्या बाजूने आहे आणि सावंतवाडीपर्यंत असणारा प्रवास आता कणकवली नाही खारेपाटणपर्यंत पोहोचलेला आहे. त्या बाबतीची चिंता आम्हाला सगळ्या जणांना आहे. म्हणून ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असताना मला या सगळ्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून, जिल्हा सरकारचा प्रतिनिधी म्हणून आणि आपल्या पोलीस खात्याचा सहकारी म्हणून ही काय तुमच्या खांद्यावर मी जबाबदारी टाकून मी ते पळवाट काढत नाही. पण जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी जो काय प्रवास करणार आहे त्याच्यामध्ये आपली सगळ्यांची पोलीस खातं म्हणून अगर प्रामाणिक अगर साथ असली तर मी तुम्हाला बोलतो समोरच्या व्यक्तींचा एक पण प्रश्न आपण ठेवणार नाही. अशा पद्धतीचं काम आपण येणाऱ्या कालावधीमध्ये ह्या सगळ्यांना करून दाखवू. कारण का ह्या लोकांच्या मध्येच आम्ही वाढलेलो आहे आणि ह्यांच्यामध्येच आमचा पुढचा प्रवास करणं जाणार आहे. राणे साहेब आणि या जिल्ह्याचा एक वेगळा अटूट नातं आहे आणि या जिल्ह्याच्या मुळेच आम्ही घडलेल्या आमची भावना असल्यामुळे आणि या आज आता नेमकं या जिल्ह्याच्या लोकांनी
आम्हाला परत एकदा राणे साहेबांना खासदार म्हणून, निलेशजींना आमदार म्हणून, मला इकडच्या पालकमंत्री म्हणून मला संधी दिली आहे. आता कुठल्याही बाबतीची तडजोड होणार नाही आणि या जिल्ह्याच्या विकास लोकांच्या ज्या ज्या अपेक्षा आहेत त्या सगळ्या अपेक्षा मग या पोलीस खात्यांच्या माध्यमातून काय अपेक्षा असेल, दराडेजी असतील, आमचे अगरवालजी असतील, रावळेजी असतील, मी आपली साथ आम्हाला हवी आहे. आपण प्रामाणिक आहात. आपण जे जे काम आतापर्यंत करत आहात, एक आपल्या अगरवालजींचं मी आवर्जून दराडेजी कौतुक करीन. त्यांनी जे ग्राम संवाद यात्रा जी सुरू केली आहे ना, दराडेजी फार कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. ग्रामीण भागापर्यंत आपले SP जातात, हे आतापर्यंत पहिला अनुभव आहे. आता असंख्य पिढ्यानपिढी बसलेले लोक समोर आहेत, त्यांनी मला सांगावं, कधी पाहिलं होतं का SP आमच्या ओरसच्या बाहेर जायचे नाही. आमचे अगरवालजी आज त्या दिवशी तर माणगाव खोऱ्याच्या शिवापूरच्या टोकावर जाऊन लोकांची संवाद साधतानाचे फोटो पाहिले, फार समाधान वाटलं, म्हणून त्यांचं कौतुक आहे. कारण का ग्रामीण भागामध्ये लोकांकडे गेल्यानंतर आपल्याला लोकांची खरं मनं जिंकता येतात. हे आतापर्यंतचा अनुभव असल्यामुळे अगरवालजी त्या मार्गावर चालतायत. रावळेजींचं पण इन्व्हेस्टिगेशन मध्ये कोण हात पकडू शकत नाही, आतापर्यंत माझा अनुभव आहे. आणि म्हणून एक चांगली टीम दराडेजी आम्हाला तुम्ही दिलेले आहे, आम्हाला कुठली तक्रार नाही. पण आपल्या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे आंबा बागायतदार पण ह्याच्यात असतील, म्हणून आवर्जून आपल्याला त्या पद्धतीचं उदाहरण देतो. आता मराठवाडा असतं तर कापसाचं दिलं असतं, पश्चिम महाराष्ट्राचं तर मग आम्ही आमच्या इकडच्या आंब्याची उदाहरणं देतो. म्हणून आमच्या आंब्या बागायतदारांमध्ये पेटीमध्ये 1-2 अगर सडके आंबे असते ना तर आमच्या पेट्यात खराब होतात. तसंच आपल्या डिपार्टमेंटमधले काही जे काही सडके आंबे आहेत ना, वेळेत बाजूला करा आणि आम्हाला तुमच्यावर असलेला जो विश्वास आहे तो अजून भक्कम करण्यामध्ये आम्हाला तुम्ही सहकार्य करा, असं आवर्जून या निमित्ताने आपल्याला सांगेन. परत एकदा आमच्या पोलीस खात्याचं मनापासून आपलं कौतुक करेन. अतिशय चांगलं काम. कुतडकर साहेब थांबा जरा, हो अडकवलीच येतोय. अतिशय चांगलं काम आपल्या माध्यमातून इथे सुरू आहे. चांगले उपक्रम तुम्ही ह्या निमित्ताने घेतले आहे, म्हणून परत एकदा आपल्या सिंधुदुर्ग पोलिसांचं मनापासून मी अभिनंदन करेन. दराडेजींचे ते स्वतः इथे आले आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्याला मार्गदर्शन केलं. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांच्या मनापासून त्यांचे आभार मानतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरोखरच आजचा हा ज्येष्ठ नागरिक मेळावा, त्यामध्ये आपण सर्व ज्येष्ठ मंडळी आहात आणि आपले पालकमंत्री हे आपल्यापेक्षा वयाने लहान आहेत, परंतु पालक जसे खंबीरपणे आपल्या पाल्याच्या पाठीशी उभे राहतात तसं साबीरपणे उभं राहण्यासारखं होतं. एकदा जोरदार टाळ्या आपल्या पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे साहेब यांच्यासाठी. यानंतर आपण वळतोय आजच्या आभार प्रदर्शनाकडे. सन्माननीय कार्यक्रम प्रसंगी त्यांनी आभार प्रदर्शन करावं. आज रोजी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक मेळावा आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा यांना अध्यक्ष म्हणून विशेष आमंत्रित केले होते. आपण या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल आपले विशेष आभार. तसेच माननीय श्री दीपक केसरकर साहेब, आमदार सावंतवाडी मतदारसंघ, माननीय श्री संजय दराडे सर, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र यांचे व अन्य मान्यवर महोदय आणि सभागृहात उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांचे मनपूर्वक आभार. सर्व उपस्थित पत्रकार बंधू भगिनींचे आभार. तसेच या कार्यक्रमात हातभार लावलेल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. नागरिकांसाठी एक सुविधा आहे. आपल्यासाठी बिस्किटची व्यवस्था, अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. कृपया आपण त्याचा लाभ घ्यावा. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्येष्ठ नागरिक मेळाव्यासाठी उपस्थित असलेले सन्माननीय पालकमंत्री नितेश राणे साहेब यांचे मनपूर्वक आभार.